निफाड तालुका अवैध गौण खनिज कारवाई पथकानं 2 दिवसात एकूण 4 अवजड वाहनांवर कारवाई केली आहे। त्यापैकी एक वाहन सायखेडा पोलीस ठाणे तर 3 वाहनं निफाड पोलीस ठाण्यात जमा केली असल्याची माहिती निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली आहे। या कारवाईमुळे तालुक्यातील अनधिकृत गौण खनिज वाहतूकदारांना खबरदारीचा इशारा मिळाला आहे। निफाड तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक यावर नियंत्रण आणण्यासाठी महसूल प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली। तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं विविध परिसरात गस्त घालत वाहनं तपासली। या पथकानं कारवाई दरम्यान वाहतुकीची कागदपत्र, रॉयल्टी पावत्या, परवाने आणि मालाचा तपशील यांची तपासणी केली। यावेळी खडी व मातीची अवैधरित्या वाहतूक करणारी 4 वाहनं अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। यावेळी चेतन भंडारी यांच्या मालकीचे MH15 JW 2787 हाफ बॉडी डंपर खडीची अवैध वाहतूक करताना आढळले। वाहन जप्त करून त्यास 1.18 लाख बाळासाहेब चौधरी यांच्या मालकीचे हायवा मातीची परवानगी नसलेली वाहतूक करताना आढळले। यावेळी या वाहनावर 2.30 लाख नीरज चोरडिया यांच्या मालकीचे हाफ बॉडी डंपर विना परवानगी वाहतूक करताना आढळले। त्यामुळे त्याला 1.18 लाख तर अब्बास सय्यद यांच्या मालकीचे MH05 4322 हाफ बॉडी डंपर अवैध व खनिज वाहतूक प्रकरणात ताब्यात घेऊन 1.18 लाख दंड करण्यात आलाय। सदर वाहनांमधून नियमबाह्य वाहतूक आढळल्यानं संबंधित सर्व वाहनं ताब्यात घेण्यात आली आहे। या कारवाईमध्ये सहभागी पथकामध्ये विशाल नाईकवाडे, तहसीलदार निफाड, मंडल अधिकारी जयंत लिलके, ज्ञानेश्वर केसरे, अश्विनी भोसले, तलाठी अमोल चव्हाण, राहुल अहिरे, दीपक पवार, राहुल भांगरे आदींचा समावेश होता। नाशिक माझा न्यूजसाठी किरण कुमार आवारे, नाशिक।